श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ भक्तो नमस्कार। या 3 महिलांनी घरामध्ये झाडू मारता कामा नये, अर्थात या 3 महिलांनी झाडूला स्पर्श करू नये, घोर पाप लागते। ही चूक कधी करू नये, नाहीतर तुम्हाला बर्बाद होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही। भक्तो, झाडू तर सर्व महिलांनी मारली पाहिजे, परंतु त्याचीच 3 अशा महिला आहेत ज्यांना घरात झाडू मारण्यास सक्त मनाई केलेली आहे। शास्त्रांच्या अनुसार आज मी तुम्हाला सांगणार आहे की त्या अशा कोणत्या 3 महिला आहेत ज्यांनी राहत्या घरात कधी झाडू मारता कामा नये। यांच्याद्वारे झाडूला स्पर्श करण्यासही पाप मानले गेलेले आहे। जर तुम्ही तुमची भले इच्छिता तर खास करून या 3 महिलांनी झाडूला चुकूनही हात लावू नये आणि मारूही नये। फक्त व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी पूर्ण दृढ श्रद्धा भावनेने आणि कमेंट्स बॉक्स मध्ये त्वरित टाईप करा जय माता लक्ष्मी, कारण की झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे। आणि या चॅनलला मात्र विसरू नका, कारण की मी असे व्हिडिओ वेळोवेळी घेऊन येत असतो ज्याने तुम्हाला खूप फायदा मिळेल। बघतो, घर अथवा ऑफिस मध्ये वापरण्यात येणाऱ्या झाडूचे खूप मोठे महत्व असते। याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते। परंतु काय तुम्ही कधी हा विचार केला आहे का की झाडूच्या कारणामुळे राहत्या घरामध्ये काही वेळा अशुभ घटना घडू लागतात। वास्तुशास्त्राच्या अनुसार जर झाडू मारताना किंवा झाडूला ठेवताना सावधानता पाळली गेली नाही तर पूर्ण घराची बरकत निघून जाते। तुम्ही जे कमावलेले असते ते सर्व काही समाप्त होऊन जाते। अचानक परेशानीच्या बाधा उत्पन्न होतात आणि धनाचा नाश तसेच घराची सुख समृद्धी धनसंपत्ती नष्ट होला। बघतो, ही बाब कदाचित पुरी जाणत असेल, त्यामुळे अशामध्ये आज मी आपणास सांगणार आहे की त्या अशा कोणत्या 3 महिला आहेत ज्यांनी झाडू मारता कामा नये, कारण की त्यांच्याद्वारे झाडूला हात लावण्यासही घोर पापासमान मानले गेले आहे। या तर मग सुरुवात करूया। बघतो, नंबर 1, गर्भवती महिला। शास्त्रांच्या अनुसार असे सांगण्यात येते की कोणत्याही गर्भवती महिलेने झाडूला स्पर्श करता कामा नये, अर्थात घरामध्ये कधी झाडू मारता कामा नये। मानले असे जाते की याने ना केवळ फक्त जन्मास येणाऱ्या बाळाला कष्ट मिळतात, तर बाळास जन्म देणाऱ्या महिलेलाही घोर पाप लागते। म्हणजेच गर्भवतीद्वारे झाडूला स्पर्श केल्याने त्या महिलेला कळत नकळत कित्येक पटीने पिढांचा त्रास भोगावे लागतात। आयुर्वेदाच्या अनुसार असे सांगण्यात येते की गर्भवती महिलेने अशा वेळी झाडू लादी पोछा करता कामा नये। आयुर्वेदाचे असे मानणे आहे की अशा स्थिती परिस्थितीमध्ये योग आसन करणे सर्वश्रेष्ठ उचित मानले गेलेले आहे, कारण की झाडू मारल्याने शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर ताण पडतो, ज्याच्या कारणामुळे जन्मास येणारे बाळ कित्येक कष्टांना झेलते। आणि तेथेच गरुड पुराणामध्ये असे सांगण्यात येते की जेव्हा कोणी गर्भवती महिला नवजात बाळास 9 महिने आपल्या उदरामध्ये ठेवते तेव्हा तिचा दर्जा कित्येक पटीने वाढून जातो। अशा स्त्रीच्या चरणांना स्पर्श केल्याने तो व्यक्ती स्वर्गाची प्राप्ती करतो। परंतु जी महिला गर्भवती अवस्थेमध्ये जर झाडू मारते अथवा तिला स्पर्श करते तर ते कष्टांच्या समान आहे। जर कोणी दुसरा व्यक्ती अशा महिलांकडून त्याच्या अशा अवस्थेमध्ये झाडू मारून घेतो किंवा कोणी अन्य काम करून घेतो तर त्यास घोर पाप लागते। निदान अशा स्थितीमध्ये कमीत कमी आराम तरी करावा, योगासन करावे। योगा केल्याने बाळ परिपूर्ण व दष्टपुष्ट जन्मास येते आणि बुद्धिमान होते। बघतो, नंबर 2, आचारी व्यक्ती। शास्त्रांच्या अनुसार आजारी व्यक्तीला कधी कोणते काम करता कामा नये, त्याने आराम केला पाहिजे। आणि अशा वेळी बाप जेव्हा झाडू मारण्याचे असेल तर कोणत्याही महिलेला यावेळी झाडूला हात लावता कामा नये। अशा अवस्थेमध्ये झाडू मारण्यास पाप मानले गेलेले आहे। याने उलटे त्या आजारी व्यक्तीस पाप लागते, कारण की झाडू मारण्यास पुरेशा ऊर्जेची गरज भासते। त्यामुळे अशामध्ये आजारी व्यक्तीने झाडू मारता कामा नये। झाडू तेव्हाच मारावी जेव्हा तुम्ही शारीरिक रूपाने संपन्न असाल। मान्यता अशी आहे की जेव्हा कोणी व्यक्ती झाडू मारते तेव्हा घरामध्ये धनाची हानी होते, घराची धनसंपत्ती हळूहळू नष्ट होऊ लागते आणि तेथेच अशामध्ये तो आजारी व्यक्ती अजून कित्येक पटीने आजारी पडून जातो, ज्या कारणामुळे धनाची हानी होत जाते। त्यामुळे आराम करा आणि कामकाज कोणा अन्य व्यक्तीकडून करून घ्या। फक्त नंबर 3, पेटा मासिक पाळी येते। स्त्रियांची मासिक पाळी एक असा दुखण्याचा त्रास आहे जो फारच कमी कोणी समजून घेत असेल। सांगण्यात येते की महिलांना अशा वेळी आराम केला पाहिजे आणि कोणतेही घरातील असे कार्य करता कामा नये ज्याच्या कारणामुळे त्रासांच्या पीडा अजून वाढून जातील। अशा वेळी नाही स्वयंपाक घरात जावे आणि नाही झाडूला स्पर्श केला पाहिजे। आणि तेथेच अशामध्ये तुळशीमध्येही पाणी घालता कामा नये। मानले जाते की मासिक धर्मादरम्यान घरामध्ये झाडू पोछाही कधी चुकूनही करता कामा नये, घोर दोषाचे कारण मानले जाते। याने झाडू अपवित्र होऊन जाते आणि त्या स्त्रीला पाप लागते। अशामध्ये घरात धनाची बर्बादी होऊ लागते, लक्ष्मी क्रोधित होते, कारण की लक्ष्मी हे इच्छित नाही की मासिक पेढीदरम्यान तुम्ही झाडू तसेच लादी पोछाई काम करावे, तर उलट
लक्ष्मी हे इच्छिते की अशा वेळेदरम्यान स्त्रीला आराम केला पाहिजे. लक्ष्मी स्वयं बोलते, मासिक पाळी दरम्यान स्त्रीला आपली काळजी चांगल्या प्रकारे घेतली पाहिजे आणि आरामही केला पाहिजे. अशामध्ये जो पण व्यक्ती मासिक पाळी महिलांकडून कामकाज करून देतो तर त्यांनाही घोर पाप व भयंकर दोष लागतात. कारण की शास्त्रांमध्ये हे सांगण्यात येते की अशा वेळेमध्ये नारीला विश्राम केला पाहिजे. जेव्हा कोणी महिलेला मासिक पाळी येते तर त्या त्रासाच्या दुखण्यास केवळ एक महिला समजू शकते. गरुड पुराणामध्ये हे सांगण्यात येते की मासिक पाळीमध्ये देवी देवतांच्या प्रतिमेलाही स्पर्श करता कामा नये. जर तुमचे या दिवशी व्रत उपवास असेल तर तुम्ही त्या व्रताची पाळणूक तशीच करा जसे की तुम्ही इतर दिवशी करता. मासिक धर्मामध्ये तुम्ही देवतेच्या प्रतिमेला स्पर्श करू शकत नाही आणि घंटीही वाजवू शकत नाही. अशामध्ये तुम्ही कथेला मात्र ऐकू शकता, देवतेची प्रार्थना मात्र करू शकता, परंतु देवी देवतांच्या प्रतिमेला कुठूनही स्पर्श करू नका. तुम्ही घरामध्ये कोणा अन्य व्यक्तीकडून पूजापाठ करून घेऊ शकता आणि तुम्ही व्रताचे पालन करू शकता. शास्त्रांमध्ये अजून एक असे विधान आहे की जो पण व्यक्ती मासिक पीडा असलेल्या महिलेची सेवा करतो तर तो व्यक्ती साक्षात लक्ष्मीची कृपा प्राप्त करतो. अशा कालावधी दरम्यान स्त्रीची सेवा करणे मानले गेलेले आहे. बघतो नंबर 4, मासिक पाळी दरम्यान स्वयंपाक घरामध्ये जेवण का बनवता कामा नये. या तर मग जाणून घेऊया. मानले असे जाते की या कालावधी दरम्यान महिलांच्या मधून काही असे अंश बाहेर निघतात ज्याच्या कारणामुळे ते अन्नही दूषित बनून जाते. सांगण्यात येते की शारीरिक पीडेत येऊन किंवा दुखण्यामध्ये भोजन बनवणे अथवा कोणास खायला देणे स्वयं त्या भोजनास विषासमान मानले गेलेले आहे. गरुड पुराणामध्येही सांगण्यात येते की कोणी आजारी व्यक्तीला जेवण बनवता कामा नये, कारण की ती व्यक्ती त्यावेळी दूषित व आजारी असते. अशामध्ये त्याची वाईट अवशेष त्या अन्नामध्ये उतरतात आणि तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे सांगण्यात येते जेव्हा कोणी महिलेला मासिक पाळी येते तेव्हा तिला स्वयंपाक घरामध्ये जाता कामा नये, जेवणही बनवता कामा नये, नाहीतर असे अन्न दूषित तसेच विषारी सांगण्यात आलेले आहे. कारण की यावेळी महिला शारीरिक रूपाने स्वस्थ असत नाही. जर तुम्हाला ताप असेल, डोकेदुखी असेल अथवा सर्दी खोकलाही असेल तेव्हाही तुम्ही स्वयंपाक घरामध्ये जेवण बनवू नका. असे अन्नही दूषित सांगण्यात आलेले आहे. अशा वेळी तुम्हाला विश्राम घेतला पाहिजे. बघतो नंबर 5, मासिक पाळीमध्ये पती पत्नीमध्ये दुरावा ठेवला पाहिजे. अशा वेळी पत्नीसोबत संभोग करण्यास अथवा तिला परेशान करण्यास वर पापाच्या बरोबरीचे मानले गेलेले आहे. याने तुमच्या नरकाचे दरवाजे खोलले जाऊ शकतात. तुमचा पुढील जन्म कोणी जनावराच्या योनीमध्ये होऊ शकतो असे गरुड पुराणामध्ये वर्णन आहे. बघतो शास्त्रांमध्ये हे सांगण्यात येते की जो पण पुरुष कोणी महिलेसोबत संभोग करतो किंवा तिला परेशान करतो तर त्याला कुंभीपाक नरकामध्ये जावे लागते. त्यासोबत त्याचा पुढील जन्म जनावराच्या रूपातही येऊ शकतो. कारण की अशावेळी महिला शारीरिक रूपाने सक्षम असत नाही. अशावेळी ती कित्येक अशा त्रासांना तसेच कष्टांना सहन करत असते ज्याचा तुम्ही लोक कधी अंदाजही लावू शकत नाही. कारण की मासिक पाळीची पीडा एका स्त्रीला पूर्णतः तोडून ठेवते. भगवान स्वयं बोलतात, जेव्हा कोणी स्त्री मासिक धर्माचे पालन करत असेल तर तिला कष्ट पडू देता कामा नये, तर उलट तिला आराम केला पाहिजे आणि त्यांची सेवाही केली पाहिजे. त्यामुळेच असे सांगण्यात येते की मासिक धर्मादरम्यान स्त्रीला असे कोणते कार्य करता कामा नये ज्याने की त्यांची पीडा अजूनही वाढून जाईल. अशामध्ये तुम्ही आरामच करा आणि शरीरास साफ व स्वच्छ ठेवा. बघतो नंबर 6, काय मासिक पाळी दरम्यान बाळाला स्तनपान केले जाऊ शकते का. या तर बघ हेही जाणून घेऊया. आपल्या शास्त्रांमध्ये असे विधान आहे की आईचे दूध कधी विषारी असत नाही, यास अमृतासमान मानले गेलेले आहे. हे कोणत्याही परिस्थितीत कधी दूषित होत नाही. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान आई आपल्या बाळास स्तनपान करू शकते. कारण की आईचे दूध सर्वोत्तम आणि अमृतासमान सांगण्यात आलेले आहे. आईच्या दुधामध्ये एवढी शक्ती असते की जिचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. आपल्या वैदिक पुराणांमध्ये हे सांगण्यात येते की जो पण व्यक्ती आपल्या आईचे दूध ग्रहण करतो आणि त्या दुधाचा हक्क पूर्ण करतो तर त्यास शास्त्रांच्या अनुसार स्वर्गाची प्राप्ती होते. तो व्यक्ती कित्येक करोडो पुण्यांची प्राप्ती करतो. कारण की आईचे दूध संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अमृतासमान आहे. त्यामुळे हे कधी दूषित होत नाही. फक्त नंबर 7, मासिक पाळी दरम्यान काय खाता कामा नये. अशा समस्येमध्ये महिलांनी तळलेले पदार्थ खाता कामा नये, तांदूळ पदार्थ आदी खाता कामा नये, थंड पदार्थांचेही सेवनही करता कामा नये. त्यासोबत जेवणात मांसाहारही खाता कामा नये. दारू वगैरे किंवा अन्य कोणत्याही नशिली वस्तूचे सेवन करता कामा नये. शास्त्रांच्या अनुसार मानले जाते की मासिक पाळी दरम्यान सकाळची सूर्याची किरणेही पाहता कामा नये, याने पाप लागते. त्यासोबत मासिक धर्मामध्ये घराच्या बाहेरही जास्त पडता कामा नये, या शुभ मानले जाते आहे. याने स्त्रियांवर नकारात्मक शक्तींचा वाईट प्रभाव पडतो. अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.